ब्लड शुगर वाढणे म्हणजे डायबिटीस होणे. तर काही तुम्ही एक इन्साईट देऊ शकता का, की अलोंग विथ ब्लड शुगर एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये डायबिटीस जेव्हा डिटेक्ट होतो, काय चेंजेस होतात? सो बेसिकली जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की डायबिटीज डेव्हलप झालाय, हं. ब्लड शुगर हा त्याचा एक पॅरामीटर आहे. म्हणजे ओके. कसं कळतं की डायबिटीज झालाय, तर आपल्याला ब्लड शुगर वाढलेलं दिसते. बरं. पण तो फक्त हिमनगाचं टोक आहे. ओके. वाढलेल्या ब्लड शुगरच्या पाठीमागं हं. शरीरामध्ये अनेक बदल झालेले असतात. जसं की शरीरामध्ये इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतो, इन्सुलिनला काम करायला विरोध निर्माण होतो, स्वादुपिंडामधलं इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यानंतर स्नायूंच्या लेवलला इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतो. त्याचबरोबर आपल्या चयापचयाच्या क्रियामध्ये बदल होतो. अनेक हार्मोनमध्ये चढ-उतार होतात आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून साखर वाढते. ओके. तर डायबिटीज म्हणजे फक्त साखर वाढणे हां. इतपत नसून बरं. शरीरामध्ये झालेले ह्या विविध बदल, हं. विविध हार्मोन मधले जे चेंजेस आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेतल्या पाहिजे. म्हणजे ह्याची सुरुवात ही इन्स्टंटेनियस ब्लड शुगर वाढल्याने नाही, तर आपल्या खूप आधीपासूनच्या म्हणजे यंग एजमधल्या आपल्या लाईफस्टाईलची, डाएटची पण रिलेशन असू शकतं ना? जनरली आम्ही असं म्हणतो की जेव्हा एखाद्या ब्लड शुगर डिटेक्ट होते, हं. म्हणजे आज जर मला कळालं की मला डायबिटीस आहे, खरं तर याची सुरुवात ऍक्च्युली 10 वर्षापूर्वी झालेली आहे. झालेली असते.